नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या गोष्टीसाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतात, तर त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. BSc नर्सिंग महाराष्ट्र ॲडमिशन प्रोसेस संदर्भात CET सेलनं खूप मोठी अपडेट दिलेली आहे, ज्याची आपण एवढ्या दिवसापासून वाट बघत आहोत. ऑलरेडी 1-1.5 महिना लेट झालेला आहे या प्रोसेससाठी. CET सेलला काही अडचणी होत्या, काही वेगवेगळे शासन निर्णय, त्यामुळे या प्रोसेसमध्ये थोडा डिले झालेला आहे. तर ही प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस कॅप फॉर BSc नर्सिंग कोर्सेस फॉर द अकॅडमिक इयर 2026-27. 2026-27ची जे काही BSc नर्सिंगची कॅप राऊंड जो होणार ॲडमिशन आहे, त्याच्या संदर्भात ही नोटीस आहे. तरी ही कोणासाठी आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी MH नर्सिंग CET 2026 ही एक्झाम दिलेली आहे आणि त्यांना BSc नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस आहे. तर याचं एक ब्राउचर देखील त्यांनी दिलेलं आहे. वेबसाईटला तुम्हाला मिळून जाईल ते ब्राउचर. त्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय असणार आहे तुमचे, ते पण त्यामध्ये फुलफिल केलेलं आहे. नंतर पुन्हा आपल्याला मेन गोष्ट आपली येते शेड्यूल फॉर कॅप राऊंड 1 अँड 2. तर यासाठी त्यांनी शेड्यूल आपल्याला दिलेलं आहे की कोणत्या कोणत्या डेटला आपण काय काय करायचं आहे. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय. ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला कधी अप्लाय करायचं आहे, तर 26 ऑगस्टपासून ते 2 सप्टेंबरपर्यंत आपल्याला वेळ दिलेला आहे, रात्रीचे 12 वाजेपर्यंत 2 सप्टेंबरच्या. नंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ फीज थ्रू ऑनलाईन गेटवे फॉर MBBS BDS कोर्सेस. अ कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड ॲज द रजिस्टर्ड फॉर द प्रोसेस आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. तर यामध्ये 26/8 ते 3/9पर्यंत ही प्रोसेस दिलेली आहे त्यांनी. नंतर अपलोडिंग अँड सबमिटिंग कलर्ड स्कॅन्ड कॉपीज ऑफ ऑल ओरिजिनल रिसिक्यूट डॉक्युमेंट्स ऑन पोर्टल. म्हणजे पोर्टलला तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट कधी 26/8 ते 4/9पर्यंत द्यायचे आहेत. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थ्रू द ऑनलाईन मोड. व्हेरिफिकेशन ऑनलाईन मोडमध्ये 26 ते 6/9पर्यंत. नंतर फायनल जे आहे पब्लिकेशन लिस्ट, म्हणजे जेवढे मेंबरनी रजिस्टर केलेलं आहे त्याची पब्लिक लिस्ट येणार आहे कधी, 6/9ला. नंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट 6/9लाच येणार आहे दोन्ही पण. नंतर सबमिशन ऑफ ग्रेव्हियन्स इफ एनी कॅन्डिडेट नीड नेसेसरी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट प्रूफ फॉर मेकिंग करेक्शन. जर तुम्हाला करेक्शन वगैरे करायचं असेल तर काही 7/9 ते 8/9 रात्री 8 वाजेपर्यंत तुम्हाला करेक्शनसाठी दिलेलं आहे. नंतर फायनल लिस्ट येणार. फायनल लिस्टमध्ये जे काही SML असेल त्या बेसिसवर तुम्हाला कॉलेज लागण्याची गॅरंटी असते. नंतर येतं सीट मॅट्रिक्स, म्हणजे कोणत्या कॉलेजला सीट्स कसे आहेत आणि कोणत्या कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट आहेत, त्याचं सीट मॅट्रिक्स येऊन जाईल. नंतर चॉईस फिलिंग, मेन विषय इथून चालू होतो चॉईस फिलिंगपासून. चॉईस फिलिंग आहे 12 ते 14. चॉईस फिलिंगमध्ये तुम्ही ज्या प्रेफरन्सनुसार कॉलेज टाकाल त्यानुसार तुम्हाला ते कॉलेजच्या तुमच्या मार्क आणि प्रेफरन्सनुसार मिळेल. नंतर पहिला राऊंड डिक्लेअर होणार 15/9ला. 15 सप्टेंबरला पहिला राऊंड येणार. नंतर त्यामध्ये 16 ते तुम्हाला 20मध्ये जॉईनिंग करून घ्यायचं आहे कॉलेजला. नंतर पुढील कॅप राऊंड सीट मॅट्रिक्स येतील 21ला, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज भरले, कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत ते तुम्हाला 21 तारखेला त्याची जे काय आहे ती लिस्ट येईल. त्या लिस्टनुसार तुम्ही पुढील प्रेफरन्स तुम्हाला भरायचा आहे 21/9 ते 23/9पर्यंत. आणि 24 तारखेला दुसरा राऊंड डिक्लेअर होणार आहे आणि 25 ते 29 पर्यंत तुम्हाला दुसऱ्या राऊंडचं जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे ती कंप्लीट करून घ्यायची. बाकी पुढील राऊंडचं शेड्यूल येईल, एखादा स्पॉट राऊंड होईल किंवा इन्स्टिट्यूट राऊंड होईल. यामध्ये पुढील राऊंडचं तुम्हाला सांगितलं जाईल. तसेच ही यामध्ये अजून बदल होण्याची शक्यता देखील आहे. जसे ॲडमिशन रजिस्ट्रेशन जर कमी झाले तर प्रोसेस अजून डिले होऊ शकते. आणि जे काही CET सेल आहे आपलं, ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनची तारीख जी दिलेली आहे ती अजून पुढं एक्सटेंड करू शकते. तुम्हाला ॲडमिशन संदर्भात कुठल्याही अडचणी असल्या आमच्या टीमसोबत जोडले जा. आम्ही तुम्हाला 100% गायडन्स करू. नंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन काय काय, ओन्ली कॅन्डिडेट हॅव क्वालिफाईड, म्हणजे तुम्ही MH नर्सिंग CET क्वालिफाय पाहिजे आणि
नंतर रजिस्ट्रेशन शॉल बी कंप्लीट तो ऑनलाईन प्रोसेस, म्हणजे तुम्ही ऑनलाईन ते दिलेल्या वेळेतच तुम्हाला ते प्रोसेस कंप्लीट करायची आहे. नंतर डॉक्युमेंट तुम्हाला जे काय आहेत ते द्यावं लागणार आहे इथं. तर इट विल बी सोल रिस्पॉन्सिबिलिटी कॅलेंडर अपलोड नेसेसरी, म्हणजे ही तुमची जबाबदारी आहे की जे गरजेचे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला टाकावं लागणार आहे. जर तुम्ही चुकीचा डॉक्युमेंट अपलोड केला तर तुम्हाला इथं कॅन्सलेशन ऑफ फॉर्म होऊ शकतं. कॅन्डिडेट शुड ऑल्सो असर्टन हर इलिजिबिलिटी ॲडमिशन बिफोर फिलिंग द रजिस्टर, म्हणजे तुम्ही इलिजिबल आहात का ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. नंतर PW स्टुडंट हॅव क्लेम कोटा महाराष्ट्र युनिव्हर्सिटी दे विल अंडरगो फिजिकल एक्झामिनेशन मेडिकल बोर्ड, म्हणजे PWD स्टुडंट आहे, फिजिकल पर्सन विथ डिसॅबिलिटी जे आहेत त्यांना मेडिकल बोर्डकडे एक्झामिनेशन करायला होणार त्यांचं, आणि तिथून त्यांना जे काय ॲडमिशनमध्ये प्रोसेस ॲज पर GR सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट डेटेड 12 फेब्रुवारी 2021. EWS मीन्स इकॉनॉमिकली शेड्यूल पर्सन कवर्ड ऑन द स्कीम, म्हणजे कॅटेगरी वाईज आहे त्यांच्यासाठी आहे ती. नंतर कॅन्डिडेट्स क्लेमिंग EWS सर्टिफिकेट अकॅडमिक इयर 26-27, म्हणजे तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट 26-27 असलं पाहिजे. ते पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅट. महाराष्ट्रामध्ये आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा फॉर्मॅट घेतला जाणार नाही, ज्यांना महाराष्ट्राचा पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर काय काय दिलेलं आहे, कॅन्डिडेट क्लेम रिझर्वेशन, हां ज्यांना रिझर्वेशन आहे त्यांनी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट गरजेचे आहे. तर ॲज पर गव्हर्नमेंट रेसॉल्युशन इश्यूड जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डेटेड 2 जुलै 2026, टाईम लिमिट फॉर सबमिटिंग व्हॅलिडिटी हॅज बीन अप टू, म्हणजे आफ्टर ॲडमिशन प्रोसेस, जर समजा तुम्ही सध्या कास्ट व्हॅलिडिटी कोणाची नसेल काढलेली, आफ्टर ॲडमिशन तुम्ही 6 महिन्याच्या आत तुम्हाला ते जे काय आहे ते तुम्हाला कॉलेजला प्रोव्हाइड करायचं आहे तुमची व्हॅलिडिटी फॉर एलिजिबिलिटी. नंतर जे काय पेमेंट करायचं आहे फिजिकल जॉईनिंगला ते तुम्हाला DDच्या फॉर्मॅटमध्ये करायचं आहे. DD हे तुम्हाला वेगवेगळ्या बँकेमध्ये मिळून जाईल. नंतर रेग्युलरली तुम्हाला वेबसाईटला हे करायचं आहे, व्हिजिट करायचं आहे, जेणेकरून नवीन अपडेट आहेत ते CET तुम्हाला पाहायला मिळते. तर घाबरू नका, CET आता आलेलं आहे. यापुढे कॉलेज रिलेटेड तुम्हाला माहिती पाहिजे असली, काउन्सिलिंग रिलेटेड माहिती पाहिजे असली, तुम्ही जर पेड काउन्सिलिंग कुठे लावण्याची तुमच्याकडे म्हणजे नसेल तेवढी इलिजिबिलिटी किंवा पैसे वगैरे नसतील तर काही अडचण नाही, आम्ही तुम्हाला पूर्णपणे गाईड करू. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. टाईम टू टाईम तुम्हाला अपडेट मिळून जातील सबस्क्राईब केल्यानंतर. तर आजच सबस्क्राईब करा आणि जोडले जा आमच्यासोबत. पुढील अपडेट लवकरच टाकण्यात येईल. धन्यवाद.